नाही म्हणलं ना हो, काही समजत नाही का 200 देतो आणि 100 देतो. आता मी कुठेच येत नाही हो. उद्या 100% 7 वाजता रामपूर फाट्यावर हजर आहो मी. हो याच्यापेक्षा काही बोलू शकत नाही मी आता. ठीक आहे ठीक आहे, चालते, काही हरकत नाही. उद्या 7 वाजता बिलकुल येईल ना मग. हो, याच्यात काही अडचण येणार नाही ना. तेच म्हणलं, नाही तर मग कसं आहे अजून मग उद्याचं परवाचं हे काऊन की बाई आमची सोय राहते बाळभाऊ. हो ओळखता तुम्ही यायले. अरे ओळखतून द्यायली चिमणराव माया साडून त्यायले आता ओळखत नाही का? भाडेकरू आहे ना माया साडू त्याची इकडे. तेच म्हणलं कसं आहे मला गहू घ्यायचे याच्याकडून. हो म्हणून म्हणलं उद्या जर सकाळी तुम्ही आले म्हणजे कसं माझी अडचण येणार नाही. नाही तर मग अजून उद्या मुक्काम करा. नाही ना दिला ना शब्द तुम्हाला, जमाना झाला तरी रामपुरात पोहोचीन. आता हाय म्हणताना 7-8 जणांचा आहे ना. पण 7-8 नाही 10-15 लोकांचा आहे ना. एका मग एका टाईमही नाही तुम्हाला. मग काय 2-3 दिवस आपल्या इथेच रावठी टाका तुम्ही, काही विषय नाही. काही टेन्शन नाही. हो तुम्ही फक्त या आता. ठीक आहे मग. हो कोण कोण आहे त्याला सांगून द्या आता तुम्ही घरी गेल्यावर. आणि उद्या सकाळी म्हणा तयार राहा म्हणा. हो एका दिवशी तर किती लगायचं लंब करतो मी. हां चला ओके. का बाप्पू काय म्हणते मग, काय हार्वेस्टर काही सापडलं का नाही म्हणलं का चंद्रभाऊ? पाय तर मारते. अरे म्हणलं ते पोरीला काय घेऊन हिंडून राहिला म्हणजे इकडे तिकडे उन्ही मारत राहा. काय संकेत कुठे गेलते म्हणलं, कुठे हिंडून राहिला ती मारते? दुकानावर गेलो होतो, रडत जाय जरा. म्हणलं चला जरा असं चॉकलेट पॅकलेट दिलं आणि चालला आलो. काही टेन्शन घेऊ नका. काय म्हणते हार्वेस्टर सापडलं का नाही म्हणलं अजून मग. काय निघते आज गहू? नाही ना, आज तर बा हुकलं तरी उद्या येऊन राहिला ते 100%. तर बा तू असं तर सांगून देतो म्हणला. हो सगळे 7-8 जण जे कोणी आहे सरपंच लाईने पाटील सर टच मारून द्या. 2,000 रुपये एकर म्हणून राहिला ते. हो 2,000 रुपये एकर नाही हो रे, काही लावता चंद्रभाऊ. 1800-1700 चला वाटतं कुठं. आता काय बोला होता बळभाऊ का मी कमिशन खातो? अरे बा मी का कमिशन खाऊ राहिलं त्यातलं मग 2,000 नाही तर विचार नाही यायची देखताचीच गोष्ट आहे ना. काय मारते तेवढं 2,000 म्हणजे येत नाही म्हणून. नाही तर मग हो चाललो दुसरीकडे जाऊ दे ना, येऊ दे ना उद्या. 2,000 रुपये बरोबर आहे ना, त्याला पुरलं पाहिजे ना. मग येणं वावरात येणं डिझेल पाणी मजूर माणसं मग लय असतील होचे. पण आपला 5 एकर आहे ना, पाहिजे जरा कमी करून 100 खान रुपये. हो सगळ्याचं 1900 म्हणावा. आल्याला जरा टच मारता जरा कडक बोल जा. पाहता ते उद्याच उद्या. फक्त आता उद्या तयार राहा तुम्ही. का पहिले माया वावरात आहे त्याच्यानंतर मग एक नंबर. ठीक आहे ओके. ते आपल्या जगण्याच्या बाबाला सांगून देतो. संख्या बिलकुल वाटा पोहोचून दे तुम्ही, काही वाटा नाही. जाऊ द्या आता, गाडी लावून द्या चला घरात नाही. चला म्हणा अंदर. बडबू आले वाटते नाही का? बडबू आजही झालं नाही का गहू काढणं तुम्ही? मी आता म्हणलं गेले का काय सांगायला का तुम्ही म्हणे आज जातो म्हणे मी, आज काढणं आहे म्हणे. काय तर आपल्या हाती आहे का आता? हार्वेस्टरवाला म्हणे भेटला आम्हाला पण उद्या येतो म्हणे. उद्या सकाळी 7 वाजताच आहे बिलकुल. म्हणून मला जाऊ द्या आता, एक दिवस लागा जाळायला पड्या शनिवारी काढू. आता तुमचं पाहिजे म्हणलं असं तर काढून घ्या. हो सर धनाला म्हणे शांतरा भाऊ 10-12 जणांचा होका घेतला. हो लय आहे म्हणे आमच्या इथं, या म्हणे. बरं झालं मग. उद्या नक्की आहे का? पण 100% येऊन राहिलं ना. हो काऊन की आपला होता 10 एकर गहू. बा सरपंच साहेब अजूनही कोणी असेल तर सांगून द्या. 100% येऊन राहिला त्या. हो त्याचा जे साडभाऊ आहे की नाही माय तर भाड्या नाही. हो त्याच्यानं त्याला लाजीकाजी येणंच आहे. मी होतो तिथं, मी भेटलो त्याला. बरं झालं ना मग. काय टेन्शन आहे नाही का? उद्या हजरच राहतो मग. हो किती 7 वाजता येते नाही का? हो बरं. लाईन पटलाच आहे 16 एकर, माया 10 एकर आहे. मुंगशीराम भाऊचा आहे वाटते काही 5 एकर. हो शांताराम भाऊचा. बस होऊन जाते मग नाही का? 2 दिवसात 2-3 दिवसात जिकडे तिकडे. उद्या मग आपला तर काही नाही म्हणा गहू घेऊ. हो पहा मग आता घ्या काढून उद्या आणि तुमचा गहू घेऊन जावं. हो काय मोठे काळजी नाही आले तुम्ही. भेटला पाहिजे तुम्हाला. गहू तर घेऊनच जातो, तसं नाही म्हणा. तसं जातच नाही मी यावेळेस. हो एवढं बाकी नक्की. क्या लुटे रे भैया, कहाँ पे अपना वो? हाँ कहाँ? रामपुर. हाँ कितने किलोमीटर बाकी रहा अभी? बस नजदीक है, 2 किलोमीटर है यहाँ पे. आगे कैसा पेट्रोल पंप है, वो डीजल डाल देंगे और आगे निकल जाएंगे. अच्छा जी ठीक है. हो भाव क्या बोला उनको? भाव बराबर बोला ना? हो ना मैं कुछ भी बोलूं तुमको कोई टेंशन नहीं क्या? आपने बोला ना मेरे को 1800 रुपये से तुमको देना है. हाँ बाकी ऊपर के मेरे. ठीक है ना चलता. तुम 1800 से मेरे को देते जाओ, बाकी का तुम्हारा संभाल लो फिर. कोई वादा नहीं. ठीक है तो मैं एक फ़ोन लगा लेता हूँ उनको. आ रहा करके मैं, वो तैयार रहेंगी फिर. कट्टे वट्टे लेके. वो गाड़ी भी कहाँ पे लगाने का है, अपनी रावटी वगैरह. हाँ ठीक है. अभी मैं एक फ़ोन लगा लेता, फिर तुम तब पलटा लो ये. अच्छा ठीक है लगा लो, फ़ोन लगा लो. हाँ पलटा लेता मैं. गावात. हॅलो. बोला म्हणलं लुटेर भाऊ. हॅलो. हां काय झालं का म्हणलं तयारी तुमची? आम्ही आलो म्हणलं हार्वेस्टर घेऊन. हो कसं काय कुठं येऊ म्हणलं? बापरे आले का? बरं या ना काही हरकत नाही. हे आपले पोते तळवं हे ते सगळं रेडीच आहे काढू. या तुम्ही कुठं काय सध्या ओळाखाली या म्हणलं ते. ठीक आहे ना. अजून कोण आहे त्याला सगळ्याला तिथं या म्हणा. सौदा घेऊदा बरोबर पद्धतशीर त्याच्या समोरासमोर करू. रप काढून देतो मग तुमचं मी. हो या लवकर सगळ्याला घेऊन या तिथं. हो 100% आत्ता देतो आवाज सगळ्याले. फक्त पहिला नंबर आमचा लावा जावा. भाऊ तुमचाच लावतो ना. फक्त म्हणलं त्याला बरोबर भावटाव हे ते सांगून द्या म्हणलं काय आहे काय नाही. तिथं येऊन झिकझिक नको. हां ठीक आहे मग त्याला येतो मी. तिथं एखादी जागा सांगता मला कुठं आहे काय. हो आलोच समजा 10 मिनिटाच्या आत वळाखाली हजर आहो.
हो बरं बरं हो चला बळू हो लागा म्हणलं कामोकामी हो चला लोकायला आवाज देऊन चालले जाऊ हो बस बस आलोच आम्ही तिथं या मग या जमला आता नाही का आला वाटते हार्वेस्टरवाला हो चला मग चला चला कुठं आला 10 मिनिटं झाली इथेच थांबून आम्ही मग काय तर तुम्ही दिले घाई करून चला चला आला कुठं आला अजून मग काय तर जोपर्यंत इथं येत नाही तोपर्यंत काही खरं नाही त्याचं नाही ना फोन आला म्हणूनच तुम्हाला बोलायला पाठवलं मी सगळेजण यावा त्याच्या समोरासमोर बोलून घ्या काय भाव आहे टाव आहे तर झालं ते पंपावर काही डिझेल गिझेल टाकू राहिला असं निघून राहिला असं हो पण ते भावाचं सांगितलंच नाही तो काय एकर सांगितलं म्हणजे त्यानं मग काय म्हणते ते हिशोब काही केला का नाही ते संग सौदा सांगितलं ना रात्री 2000 रुपये एकरनं सगळ्याला 2000 रुपये एकर लावून देऊ म्हणे 2000 रुपये एकर मला जाता हार्वेस्टरवाला 1800 रुपये करताना दिसला ते बाजूच्या वावरात मला म्हणे मी आणलं का येता का ते म्हणे उद्या येतो म्हणे बा नका पाडू ना तसेच म्हणत असते तर मग वावरात आल्यावर मग म्हणते ते वाढवते ते हो 2000 रुपये आहे 2000 रुपये द्यावं लागेल आपल्याला आम्ही बोलून आलो ना काल त्या संग बरं ठीक आहे जाऊ द्या आता म्हणलं तुम्ही तर हो 2000 रुपये नाही का बरं ठीक आहे तरी पण काही जरा कमी जास्त 150 पाहिजे नाही का मग भाऊ आम्ही काय म्हणतो शांतर भाऊ तुम्ही आता काय करा त्याला 1800 रुपये म्हणा हो कारण की कसं आहे का आता लक्ष्मण भाऊ सांगू राहिले का खोटे सांगू राहिले का आता एक तर त्याचं हार्वेस्टर आलं हो त्याच्यानं ते काही वापस जात नाही सगळ्याच आहे म्हणा बा 2-250 एकर आहे माझा 16 एकर आहे सरपंच 10 एकर आहे लक्ष्मण भाऊचा आहे 2 एकर मुंशीराम भाऊचा 5 एकर तिकडे ते भुसण्याचा आहे 1.5 एकर आणि तिकडे त्या चेतनचा आहे सगळ्याच आहे ना देवलाल भाऊचा आहे पण तुमचं बी म्हणून म्हणलं कसं आहे त्यालाही पुरते आणि आपल्यालाही पुरते मग 200 रुपयाचा आहे काढाच तुम्ही बाबा बोलून बसलो ना आम्ही काल तर सौदा केला म्हणून तर देऊ राहिलं ते आता कमी करता येत असते का असं नसते बडभाऊ जेवढे कमी करता येईल तेवढं करून पाहा लागते का शांताना भाऊ हो पहा जितकं कमी करता येईल तेवढं करा 1800 म्हणून पाहिजे तुम्ही हो नाही तर जाऊ दे म्हणा वापस काही गरज नाही म्हणा आम्हाला काढून घेऊ म्हणाले का हो मग आता अजून ट्रॅक्टरवाल्याला तिथून माल आणणं आहे घरी किती खर्च आहे त्याचा द्या ना आपण करून पाहू ते कमी झालं तर झालं नाही झालं तर ते काय करायचं कमी सांगायचं ना अर्धा एकर 1 एकर वार कमी सांगायचं इकडे कसं इकडे काढायची सांगा आता ते मामा लुटेरे त्याला हे शिकून राहिले नाही का हो ते लुटेरे होय ना बरंच म्हणा जाऊ द्या करा म्हणा तुमच्या मनात काय करायचं ते बस हे बा आपलं पाटील तुमचं किती आहे 16 एकर आहे गो तुम्ही 14 सांगा मुंशीराम भाऊ तुम्ही 4च सांगा 5 आहे तर लक्ष्मण भाऊ तुम्ही 1.5 सांगा भुसण्या तू किती आहे 2 एकर आहे का 1.5 एकर आहे आता कसं 2 एकर वावर आहे पण 1.5 एकर गहू आहे माय ते मग 1 एकर सांगतो तू हा चेतन तू 2 एकर आहे तू 1.5 एकर सांगतो म्हणलं देवलाल तू किती 2.5 एकर आहे का 3 एकर आहे मा 3 एकर गहू होता तू आपलं 2च सांगतो हा 2-2.5 सांगायचे सगळ्यांना कमी सांगायचं म्हणजे त्यानं 2000 जरी म्हणलं तरी आपल्याला 1800 पडून राहिला हो 1700 पर्यंत त्याच्यानं काही लोड घेऊ नका बरोबर करून टाकू ते आपण अर्धा एकरासाठी मग अजून त्यानं जर मोजले वावर होतं ना जरा रेटून बोलायचं नाही तर मग तुम्ही कसं भीत म्हणलं तर वैयक्तिक ते पुढचा का सगळ्याच वावर मोजते का ते आता त्या दिवशी आम्ही कालचीच गोष्ट त्याच्या वावरात गेलो त्याला म्हणे मोजतो म्हणे वावर टेप आहे म्हणे मापाशी काय तर टेप पण काय काही नसते त्याच्यापाशी तुम्ही बा 1 एकर 2 एकर कमी सांगा आपली बरोबर लीड निघून जाते मग बरोबर ठीक आहे ते बा आलं म्हणलं ते कटलं आलं त्याचं ते पाहिजे म्हणलं मुकडे आलं ते या इकडे हो लुटेर भाऊ या इकडे वाटते नाही का बऱ्याच लोकांचं दिसून राहिला म्हणले चला आले का सगळे आले का तर मी काय म्हणतो हार्वेस्टर येऊन राहिला आता 10-15 मिनिटात पोहोचते इथं वळाखाली तर मला एखादी चांगली जागा दाखवा एखादं समजा पद्धतशीर तिथं आम्हाला कसं रावटी मांडा लागन आणि बस तिथून मग आपलं सामान ठेवलं की मग चालले आपले पहिला नंबर तुमचाच घनघणी शांताराम घनघणी तुम्हीच आहे ना तुमचाच पहिला हो ना तेच म्हणलं मग तिथं आमचा पहिलाच आहे ना आम्ही काल भेटलो तुम्हाला बा पण म्हणलं मी काय म्हणतो थोडंसं एक जरा अडचण आहे त्याच्या भाऊ कायची अडचण कायची म्हणलं आता हार्वेस्टर आलं सर्व झालं अडचण काय आता नाही ते कसं भावाचं जरा जास्त वाटून राहिलं आम्हाला ते हो कारण की कसं झालं आता हे बाकीचे आता लक्ष्मणराव आहेत काही याने एक हार्वेस्टर पाहिलं तिथं तर ते म्हणते 1800 आणायला तयार आहे हो तर तुम्ही आता कसं 2000 सांगितलं आम्हाला काल आम्ही काही इकडे तिकडे चौकशी केली नाही जरासं ते दडपून दिल्यासारखं वाटून राहिलं तर 1800 लावून द्या लागेल बा तुम्हाला हो एवढे सगळे कास्तकार आहे अजून 2-3 यायचे आहे हो सगळे साधारणतः 250-200 एकर तर आपला गहू आहे आपल्या गावातनी तर पहा मग कसं काय करतात हो 1800 देऊ म्हणतात लोक टाकलं टेम्पो टाकलं वाटलंच तरी आणल्यावर काही ना काहीतरी इचुकाटा होणारच आहे आपल्या गावात अरे भाऊ कालचंच बोलणं झालं ना आपलं 2000च्या कमी घेतले नाही म्हणलं त्या माणसापासून समजलं ना तुम्ही होते ना तिथंच होते ना तुम्ही आता 1800 करू नका भाऊ म्हणलं हार्वेस्टर रस्त्या नाही माया आता नाही भाऊ 1800 म्हणे आम्हाला एकदम भेटलं ना रस्त्यानं आम्हाला हार्वेस्टर म्हणे येऊ का मिनता करेन ते आम्हाला येतो म्हणून आम्हाला जाऊ द्या शांतरा म्हणून रात्री सांगितलं म्हणून आम्ही मुकाट्यानं बसलो त्यातच सांगायचं ना भाऊ माग काय लागले तुम्ही मला काल तुम्ही यायनं काल सांगायचं असतं 2000 रुपये भावानं आमचा सौदा झाला 10-12 कास्तकार आहे म्हणे म्हणून मी हार्वेस्टर टाकलं इकडे नाही तर मला तिथं 2100 रुपयाला भेटला होता ना काही नका लो बा हे बा जाऊ द्या तुमचं आमचं जाऊ द्या 1850 रुपये वाढून देऊ मग ऐकून समजा 1850च्या वर आम्ही खडकू देणार नाही हो तुम्हाला हार्वेस्टर आणायचं आणा नाही तर पाहा तुम्ही तुमचं पाहता आता मला काय भेटलं मग आता मी का हलगो मालगो करायला आलो का आता ते म्हणते 1800 देईन हे म्हणते 1800 देईन मग मला काय उरलं म्हणजे मग कसं आवे लड्डू जावे लड्डू झालं हे तर नाही जाऊ दे तिकडे फेक तिकडे घनगडी हे बा मी काय म्हणतो पटत असन तर सांगा 2000 रुपये लागतील ना हो त्याच्यानं कसं आहे आता मला तुम्ही 1800 काही सांगायचं नाही
हो मी रिटर्न मारतो आणि चालला तू मग कामाला काही नुपर नाही इथं चाललो मी दुसऱ्या गावात. अरे चंद्रभाऊ हे बा, अरे थांबा हो, लुटेर भाऊ. काय म्हणणं आहे तुमचं एका शब्दात सांगा मला काय आहे तुमचं. टन 2000 देऊन राहिले असन तर मी थांबतो नाही तर मी गाडी पलटवतो आता. मी फोन लावतो त्याला आणि चाल जाऊ दे म्हणतो वापस. हो हे बा जाऊ दे 1900 लावून द्या आता. 1900 सगळं सरसकट सगळ्याचं म्हणून राहिलं ना आम्ही आता. जाऊ दे आता काही 50 रुपयाला मागं पुढे पाहू नका. रामपूरवाले भरले सतवून राहिले त्याला जाऊ द्या ना हो, देऊन द्या ना चंद्रभाऊ. काय तुम्ही आपण बोललो तसं जाऊ द्या ना हो. तर जे बडबोल नाही समजत ना आम्हाला कास्तकार आमचं आम्हाला माहिती. अरे थांबा ना बडभाऊ तुम्ही गडबड नका करू ना. गव्हाला भावच काय राजा आपलं मालाला किती कमी होते. थांबा ना तुम्ही. का यायला देता सगळे पैसे. भाऊ कसं काय पुरते का पाहा तुम्हाला. 1900 रुपयाला तयार आम्ही सगळेजण. हो त्याशिवाय काही इलाज नाही. हो नाही तर मग जाऊ द्या तुम्ही वापस. काही हरकत नाही आमचा काही समजा असं काही जबरदस्ती नाही आहे. 1900 आहे काय बरं थांबा तुम्ही. हो 1900च काढतो याची. बरं ठीक आहे ना काही हरकत नाही जाऊ द्या आता. पण याच्यापेक्षा कमी लागणार नाही. चला म्हणलं हार्वेस्टर येऊन राहिलं तिथं मग ते कुठं जागा आहे दाखवून द्या आणि तिथं कोणाकोणाचं किती एकर आहे लिहून द्या मला. लिस्ट बनवून टाकतो मी त्याच्यानुसार मग आपलं वावरातनी काढणं सुरू करून देतो. ठीक आहे ना चला मग तिथं. हो चला हो चंद्रभाऊ चला. चला आले सगळे. बरं ठीक आहे. किती आहे तुमचं शांताराम भाऊ घनगणी. पहिला नंबर यायचा लागन भाऊ. हो हे आम्हाला सांगायला आलं तिथं. तुमचं किती एकर म्हणलं. आपलं 2.5 चक्कर शांताराम गणगणे लिहून टाका 2.5 चक्कर. तुमचं 2.5 एकर नाही का. बरोबर आहे ना. कमी नको सांगू. म्हणजे कसं आहे जे आहे ते सांगा खरं नाही तर मग कसं नसते आपत नको आणू. चला पुढचं तुमचं काय ते काय पोट्ट तुझे काय रे. आपलं 1.5 एकर आपलं 1 एकर 1 एकर गहू आहे आपला. 1 एकर फक्त. रस्ता आहे ना. रस्ता गिस्ता आहे. बिलकुल रस्ता ओके आहे. माझ्या काकाचं माझ्या जवळच आहे. 2.5 चक्करला देवला टोयगोटे. हो एका मग एकच वावर आहे तर त्याचं 2.5 हो जाऊ दे 3चं 2.5 सांगा लागेल नाही का. 2.5 झालं देवलाल टोयगोटे 2.5. तुमचं किती आहे भाऊ धाब्यावाले भाऊ तुम्ही. लक्ष्मणराव तुमचं किती. आपला 2 एकर होतं 2 एकर 1.5 सांगा लागणार कमी सांगू राहिला सगळी. 1.5 एकर हो आपलं 1.5 एकर गहू आहे. 1.5 एकर तुमचं. लक्ष्मणराव किरकिरे. पुढचं सांगा तुम्ही सांगा किती आहे तर. आपलं मनोज पाटील आहे. मनोज पाटील आपलं 14 एकर. मनोज पाटील 14 एकर. तुमचं सरपंच साहेब तुमचं किती आहे. सगळे जण कमी सांगून राहिले तर. लाईने पडला 14 एकर काय 16 एकर आहे ते. शांतारामचं बी त्यानं 3-2.5च सांगितलं वाटते. जाऊ द्या आता काय आपल्याला खरं सांगायला पुरते बा कुठं बसता नाही का. हो ना पण हे कमी सांगू राहिले पाहिजे. आपलं 10 एकर. हो 10 एकर आहे आपलं. सरपंच साहेब 10 एकर. तुमचं भाऊ तुम्ही राहिले ना तुमचं किती आहे. आपलं 4 एकर. हो आपलं 4 एकर आहे. हो तसं 3.5च आहे म्हणा पण ते कसं धुरे बंधारे काढले पण जाऊ दे 4 एकर पकडून घ्या. तुमचं 4 आणि ते तुमचं ते उच्च केसावाला कोण आहे ते. चेतन हेमाळे. हो 1.5 एकर. बरं चला आता सांगितलं तुम्ही फक्त बरोबर आहे ना. कमी जास्त काही भरणार नाही ना. म्हणजे तेच म्हणलं नाही तर मग अजून वांदेवाडी. नाही काही कोणी कमी नाही सांगत. काय करावं लागते वर न्यावं लागते का आपल्याला. लिहा तुम्ही आता नंबर वाईज कोणाकोणाचे कसे लावले ते सांगून द्या म्हणजे पटपट तसे वावर घेऊन घ्या मग. लागलं ना आता. हे पहिला नंबर शांताराम घनगणे त्याच्या बाद भूषण टोयगोटे देवलाल टोयगोटे सरपंच साहेब पाटील साहेब मुंशीरामजी धुटके हे हेमाळे. बस झालं आता. एक लक्ष्मणराव किरकिरे. चालली एका मग एक. ठीक आहे ना चला आता पहिला माय आहे का मग मी तयार राहू मग आता. चला मग काढा हार्वेस्टर आपलं पोती किती तयार आहे घेऊन येतो घरून. हो तुमचं पहिलं त्याच्या बाद ते भूषण टोयगोटे देवलाल टोयगोटे तयार राहा. एका मग एक बिलकुल नंबर वाईज सांगितल्याप्रमाणे. पोते कट्टे घेऊन वावरात हजर राहा. टाइमपास होणार नाही. आजच्या आज बहुतेक अर्ध्यापेक्षा जास्त लोकांचे काढून घेऊ आपण. राहिले सुले उद्या. चला लागा कामोकामी. आम्ही काढतो हार्वेस्टर. तुम्ही पोते घेऊन हजर व्हा तिथं रस्त्यावर. रस्ता काढून द्या आम्हाला बरोबर. हो बिलकुल रस्ता आम्ही देतो काढून तुम्हाला. हो चला या फक्त सुरू करून द्या आम्ही आलोच कट्टे घेऊन. म्हणलं कसं आहे जेवणाचं जरा डबे गिबे सांगा म्हणलं भाऊ दोघांचं आमच्या. हो कसं आहे आता आम्हाला हे रावटी मांडायला टाईम लागेल. संध्याकाळच्या पायरी करू आम्ही आता तिकून आल्यावर. हो तर आता दिवसभर काहीतरी लागन ना आम्हाला पोटात. हो ना ते आपण आणू ना. हो पहिले आपल्या वरात आहे का नाही. हो काही हरकत नाही. पहिल्या दिवसा डबा आपल्या इकडे उद्या तुम्ही 5 बसा मग. हो द्या तेवढं काढून मी सांगून येतो घरून. हो करा सुरू करा ते सामान टाकून द्या तुमचं. हो या लवकर या तुम्ही. डबे ते सांगून या लवकर. पोते सुत्या सगळं आपलं घेऊन या ते बाल बिस्तार. आणि चला मग. झालं ना आलं ना हार्वेस्टर आलंय तरी मग नंबर पहिला आपला आहे. फक्त आता तळवं घेणं आहे. टोपले टापले घेतले आपले. जाय तिकडे निघालोच आहे आता. फक्त जरा आपल्या 2-4 माणसं स्वयंपाक करावं लागते तुले. हो ते एक एजंट आहे आणि एक आपला ड्रायव्हर आणि आम्ही दोघं चौघाचे शिजोरे आहे. पोट्ट्याजवळ शाळेतून आले शनिवार आहे असतं पाठवून देतो मग.
झालं बाबा सापडला असते रे. मी आता म्हणले बळबो जाते का नाही. बरं ठीक आहे तर मी आता तुम्हाला ते आरतीचं सामान नारळ गिरळ आणलेलं आहे ते देऊन देतो बनव की ना. पूजा कर जा ना आपलं मग हार्वेस्टर लावून दे वावरात ती. पोते गिते काढून घ्या मग चला मग आता. तर बळू मी काय म्हणतो तुम्ही दुकानातून येता का? हो आपल्या दामन आणि ते सुती लागण ना पावखांड. हो म्हणजे कसं पोते गीते आहेत घरी आपल्या. हो तिथं मग शिवसाव केली कसं ट्रॅक्टरात भरले की चालले. हा म्हणून म्हणलं तुम्ही जा तोपर्यंत मी इकडं तळवं गिळवं काढतो आणि लवकर ते हार्वेस्टरच्या तिथे येऊन जा मग. बरोबर ठीक आहे ना. हो काय आता सुतई पावर आणि एक दामन बाकीचं काही खायला बिस्किटची पुढे येते. बरं ठीक आहे ना काही हरकत नाही मी घेऊन घेतो येऊन जात तिथं मग. हो या तुम्ही घरून लवकर. एक 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 आता हे ट्रॅक्टर काय आडवं याचं आता सटकन निघालो असतो ना. अरे म्हणलं पाटील थोडं घ्या ना पुढे ट्रॅक्टर दे. हा हो कसं आम्हाला निघू द्या पटकन जाणं आहे ना. हा घ्या झुंबर जाऊ दे बरं ते ट्रॅक्टर बाजून घे बरं ते. का रे घ्या 5 मिनिट राहिले हो. हा बात नेऊन टाकतो मी थांबा जरा 5 मिनिटं. हा अजून आता ट्रॅक्टर पुढे घ्या मागं घ्या. हा एवढं आता कसं लारायचं आहे ते कसं हरभऱ्याचे पोते टाकू द्या तेवढे. पण भाऊ उशीर होते ना राजा आम्हाला. पुढे घ्या न मग काढत बसा तुम्ही. काय तुमचं राजा रस्त्यातच मंदा हो ना. तिथे बैलबंडी बाजूने केली व्हा बरं ते. पुढे घेऊन घ्या जाऊ द्या आम्हाला पहिले. हो ना भाऊ फक्त 5च पोतीची गोष्ट आहे ना. लय आहे का 5 मिनिटाच्या आत नेतो ना. तुम्ही काळजी नका करू. झुंबर जाऊ दे पटपट जाऊ दे. झाले आता इथे 10 मिनिटं जाते वाटते आता. हो द्या म्हणा त्याला पटपट या म्हणा लवकर. चला हो भाऊ पोत नेलं असेल तर या लवकर. बळभो का बळभो आणली का सुती किती आणली का म्हणलं दामन हे ते आणलं सगळं. सगळं आणलं ना चला लवकर. हो हे काय ट्रॅक्टरला वाटते म्हणतात आता नाही का. हे काय आता गावगाळा म्हणलं घ्या बा. मी काय म्हणतो बळभो तुम्ही पुढे जा बरं. रस्त्यानं काही मंदात असलं ते साईडनं करून घ्या. कोणाची गाडी राहिली तर कोणाचं चकडं तर कोणाचं काही बैलगाडी. हा घ्या बरं ते लवकर जा पुढे जा तुम्ही. आम्ही येतोच आता झाली यायची 5च पोते राहिले तर. मग आम्ही रोनाता पाय कालपासून मला तर वाटते 7,500 घेतले असते पुरलं असतं निघालं असतं पुरलं असतं. बरं हो ठीक आहे मी हाऊस पुढे काही असलं तर काढतो बाजून. हो येऊ द्या तुम्ही लवकर आता. चल घे लवकर झुंबर चाल लवकर मोकळं कर दे. काय कसं हो घनघणी तुम्ही रस्ता एकदम क्लिअर आहे. काय क्लिअर राजा. कुठं बैलगाडी बाजूनं करा आणि कुठं ते सायकला बाजूनं करा आणि काय जरा तिथं. अरे घ्या ना ते ऑटो सरकाव ना म्हणा जरा बाजूनं. एवढं मोठं हार्वेस्टर निघणार आहे का तिथू. हा घ्या ना ते बळभो बाजून घ्या म्हणा बाजून घ्या. बिलकुल आता ते बलायला गेलं. हो डबा आणायला गेले म्हणते ड्रायव्हर साहेब पोट्ट गेलं बलावाले. 2 मिनिटं थांबा 2 मिनिटं. आता स्वयंपाक जर नसन झाला तिकडे तर हो ताव्यावर भाकर असलीच नाही का आपण. अरे हो ना पण मी काय म्हणतो बळ हो ती हँडल पकडा थोडंसं अंदर दाबा त्याला याटोले अंदर जरासं जरी दबलं का नाही जाऊन जाते आपलं. मग हार्वेस्टर निघून जाते ते येईल काही बाजूनं करण. हेच राहिलं होतं माझ्या आता फक्त. अरे म्हणलं हे नाही जमत ना आपल्याला याटून गिटो कुकडे कळटाल जा कुकडे चालला जा. मग काय तर म्हणलं नाही समजत ते. येऊ द्या द्यायला 2 मिनिटं थांबा 2 मिनिटं. काय कठीणच काम वाटते बुवा. काय 10 वाजते वाटते वावरात जाय लोक नाही का. हो ना आता हे कसं काय करावं ऑटोवालेले. हा फोन लावा द्यायले नाही तर मग तुम्ही जा आता घनघणी भाऊ. हा ते बाजूनं करा कसं काय होईन अशानं. हा किती टाइम लागून राहिला आम्हाला. हो ना पण आता काय करा आता गावगाडा म्हणलं चालतेच ना हो दादा. बस 2 मिनिटात मी आवाज देते जवळच घर आहे द्यायचं. हो आलोच मी 2 मिनिटं इथं थांबा आलोच मी. बरं आहे बुवा. द्या आवाज द्या लवकर द्यायला. चला म्हणा बुवा मेहरबानी करा म्हणा तेवढी. चला घ्या लवकर बाजून करा म्हणा ती. अरे क्या रोड है क्या है भैया. कैसा जाएगा गाड़ी इतना बड़ा गाड़ी कैसा क्या उतरेगा अंदर खेत में. अरे निघते ना भाऊ आजच थोडी काही आणून राहिलो. आजच आहे का पहिल्यांदा. मग आता प्रत्येक हार्वेस्टरवाला इथूनच टाकते ना. जरा टाका तिकडून घ्या जरा साईड निघते. जमतेच म्हणते बा. अरे जमते काय जमते पान दे बैल बंडी रे सरकीने जायची तू. म्हणते जाते म्हणते हार्वेस्टर. अरे जमत नाही भाऊ ते जमत नाही. ते गोटे टाका लागते तिथं 2 गाड्या गोटे टाका तिथं. काय म्हणता राजा गोटे टाका नाही ते काहीच गरज नाही ना. तिकून जर घेतलं ना पद्धतशीर निघते गाडी तुमचा काही विषय नाही ना. नहीं भैया भर्ती भरना पड़ेगा वहाँ पे तुमको. हो तब जाएगा नहीं तो नहीं जाता. गाड़ी नहीं डालता मैं. घनघणी भाऊ तुम्ही काय करा टोपले घ्या जराशे मोठे मोठे गोटे टाका तिकडून त्या साईडनं. हो मग काढता आम्ही बरोबर ते. हो घ्या जरा टोपले घ्या ना मोठे मोठे गोटे फाळ्या ना तिथं. तसं म्हणता नाही का नाही जमत मग. बरं चला बळभू जरा टाकून देऊ म्हणलं. चल बा भूषण चला. नाही शांताराम भाऊ काय रे ते गहू नाही पुरून राहिले मला. पाबर आता हे इतके मोठे गोटे टाका लागते दादा. काय आपल्याला ट्रॅक्टरवर टाका लागते. 2-4 गोटे घेतले झालं. घे देवलाल चला घ्या रप टाकून द्या 2-4 टोपली इथं. घे रे बा चला. काय गोटे टाका आणि काय मामी थंडा गार झाला माणूस. झाला का भाऊ आता करा म्हणलं सुरू. लवकर करा राजा. काय 10 वाजलं ना वावरा तुम्ही. घ्या जरा बरोबर. चला ना आता सुरू झालं की एक वेळ सुरू व्हायलाच टाइम लागते. झाला आता काय किती एकर म्हणलं भाऊ हे घनघणी भाऊ किती म्हणलं. ते आपलं 2.5 चक्कर आहे ना. हिंगा तिथपर्यंत वावर आहे आपलं. 2.5 चक्कर. हो बरंच तर लंब दिसून राहिलं वावर आहे तिकडे बापो बाबुईपर्यंत. ते बाबुईपर्यंत आहे का बापो. नाही हो रजा 2.5 नाही.
पहा तुम्ही 3 एकरच्या वर दिसून राहिलं मले. सांगा आता. अरे अडीचच आहे ना बाबा, शिल्लक तर काय सांगणार आहे माणूस. मला तर वाटते 3 एकर असावं, 4 एकर असावं, शिल्लकच असावं. पण हाय एवढं सांगा लागेल का नाही बा, जे आहे ते खरं. ना तुम्ही म्हणता बा, पण कसं काय मले हे बा 3.5 एकर वाटून राहिले. हो 3च्या वर दिसून राहिलं बा जरा. शेवटी तुम्ही का नाही केलेच नाटकं सुरू. अरे बा 2.5 एकर आहे ना. आता का खोटं बोलून राहिलो मी काही आपलं बोलणं. बरोबर, ठीक आहे ना, ठीक आहे ना. आता ऑनलाईन 7/12 पाय तुम्ही तुया थांब ना, जातो कुठं. हो ना, साईडमध्ये सर्च केलं की झालं काम. होऊ दे आता पूर्ण काढणं, मग सांगतो यायला किती आहे तो. बरं बरं ठीक आहे ना, पाहू ना मग किती आहे तर. हो समजतेच थोड्या वेळातनी. चला म्हणलं पाहिजे करंदो सुरू. करतो सुरू आपण हार्वेस्टर. चलन दन 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 दन.